भ्रष्टाचार निघत असताना अण्णा हजारे शांत बसलेले आहेत, ते झोपी गेलेले आहेत. त्यांना जागं करण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात आहे. मात्र अण्णा हजारेंचं एकंदरीत सर्व जे लोकपाल होतं हे लोकपाल नसून ते भाजपच्या हिडन अजेंड्यावर काम करत होते हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकपालचा आग्रह धरला, परंतु लोकपालचा आता जे ऑफिस आहे त्याच्यासाठी मागण्या काढ्या घेण्यात येत आहे, तर हे योग्य आहे का? अण्णा हजारेंचा लोकपालच्या संदर्भामध्ये मनमोहन सिंग आणि राहुल गांधी त्यावेळेस त्यांनी जी केलेली भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने टिप्पणी होती तीच ही मार्गदर्शक आहे. हे एकंदरीत अण्णा हजारेच्या या सर्व प्रकरणातून हे स्पष्ट होत आहे. कारण आपण संसदीय लोकशाहीत राहतो. जसं आधार कार्ड, पॅन कार्ड या स्वरूपाचे गोष्टी आणून किंवा जनमाहिती अधिकार यासारख्या गोष्टी आणून रजिस्ट्रेशनच्या संदर्भात किंवा बँकिंगच्या संदर्भात लिंकिंग करून भ्रष्टाचार थांबवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली होती, या प्रक्रियेमध्ये अधिक लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग करणं हा कळीचा मुद्दा बाजूला ठेवून कुठेतरी अजून एक लोकपाल नावाचं एक भूत उभं करण्याचा अण्णा हजारेंचा तो प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाला भुरळ ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला पाडण्यामध्ये तत्कालीन माध्यमं ही यशस्वी झाली होती. मात्र गरज सरो वैद्य मरो 2014 पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता या सर्व चर्चा बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत. याचा अर्थ काय की यामध्ये भारतीय जनता पक्षाने जाणून बुजून अशा प्रकारचे कुभांडही रचली. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा.